नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 260वा. प्रकरण आपण घेतोय 46वं, काल कौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 4 ते 6. प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात. सब जग सूता नींद भरी, संत नावै नींद. काल खडा सिर ऊपरे, जो तोरणी आया बींद. सब जग सूता नींद भरी, संत नावै नींद. काल खडा सिर ऊपरे, जो तोरणी आया बींद. दोह्याचा अर्थ प्रथम ऐकूयात. सर्व लोक झोपून राहिलेले आहेत, परंतु संतांना झोप येतच नाही. संतांना माहीत आहे की काळ सर्वांच्या डोक्यावर उभा आहे. जसा किल्ल्यावर हल्ला करणारा अचानक येतो, त्याचप्रमाणे केव्हा कोणाला कब्जात घेईल याचा काळाचा पत्ताही लागत नाही. या दोह्यात कबीरांनी संत आणि सामान्य मनुष्य यातला फरक सांगितलाय. संत आयुष्याची क्षणभंगुरता जाणून असतात, त्यामुळे या जन्मीच ईशप्राप्ती करून घेतात. परंतु सामान्य मनुष्य मात्र आपला काळ क्षणभंगूर अशा सुखोपभोगात घालवतात. डोक्यावर काळ उभा आहे आणि तो आपला घास केव्हाही घेईल याची त्याला पर्वाच नसते. पण काळ एक ना एक दिवस या गडावर हल्ला करणारच आहे. गीतेत देखील भगवंतांनी हे सांगितलंय की या निशा सर्व भूतानां तस्या जागर्ती संयमी, यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेही. ईशप्राप्तीच्या बाबतीत सामान्य मनुष्य झोपलेले असतात, त्या ठिकाणी मुनी मात्र जागृत असतात. आणि ज्या सुखोपभोगांविषयी सामान्य मनुष्याचा दिवस असतो, ती संयमी मुनींची रात्र असते. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. काळ उभा हा डोक्यावरती, कशी झोप येईल. कोणीही ना सांगू शके रे, कधी हल्ला होईल. तरीही सारे जग झोपले, संत जागती नित्य. राम नाम ते घेऊन करीती, काळावरती मात. पुढचा 5वा दोहा ऐकूयात. आज कहे कल भाजोगा, काल कहे फिर काली. आज काली करतंडा, अवसर जासी चाली. आज कहे कल भाजोगा, काल कहे फिर काली. आज काली करतंडा, अवसर जासी चाली. करतंडा म्हणजे करता करता. दोह्याचा अर्थ ऐकूयात. अरे भल्या माणसा, आज म्हणतोयस की उद्या भगवंतांचं भजन करीन. उद्याचा दिवस उगवला की परत म्हणतोस की उद्या करीन. अशा प्रकारे आज उद्या म्हणता म्हणता भजनाची वेळ निघून जाईल. भजनासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकताच नाही, ताबडतोब सुरू करावं. अशा प्रकारे उद्या करता करता संपूर्ण जीवन नष्ट होऊन जातो. पण तो मनुष्य ईश्वराचं स्मरण काही करत नाही. तर आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. आज म्हणसे उद्या भजिन मी, उद्या नचतो गवे. आज उद्या रे करता करता, काळमुखी लागे पडावे. आज म्हणसे उद्या भजिन मी, उद्या नचतो गवे. आज उद्या रे करता करता, काळमुखी लागे पडावे. पुढचा
6वा दोहा ऐकूयात. कबीर पलकी सुधी नहीं, करे काल्हि का साज. काल अचंत्य झड़पसी, ज्योति तरको बाज. कबीर पलकी सुधी नहीं, करे काल्हि का साज. काल अचंत्य झड़पसी, ज्योति तरको बाज. अचंत्या, अचंता म्हणजे अवचित. दोह्याचा अर्थ ऐकूया. कबीर म्हणतात की आम्हाला चालू पळाची सुद्धा माहिती नाही आणि तू उद्यासाठी सजावट करून बसलेला आहेस. ज्याच्याविषयी आपण कधी विचारही केला नाही त्याच्यावर काळ एखादा ससाण्याने कवडा पक्षावर झेप घ्यावी ना तसा दडप घालेल. कबीर म्हणतात की पुढच्या क्षणाचीही माहिती नाही की पळभरात काय होईल त्याची, परंतु मनुष्य मात्र भविष्याची आखणी करत राहतो. परंतु या संसारात पुन्हा पुन्हा यावं लागू नये म्हणून आयुष्य आहे तोपर्यंत ईश्वराचं भजन काही करत नाही. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. उद्यासाठी तू सजून बसला, खात्री नाही क्षणाची. कुणा समाहित झडप कधी ती, पडेल ससाण्याची. उद्यासाठी तू सजून बसला, खात्री नाही क्षणाची. कुणा समाहित झडप कधी ती, पडेल ससाण्याची.